नमस्ते मैत्रिणींनो. तर आज मी तुम्हाला थोडीशी वेगळी आणि पारंपरिक रेसिपी सांगत आहे. हां, तर हे बघा, मी 1 किलो बेसनचे शेव पाडून लाडू बनवत आहे. तर ते माझी आई पहिलं बनवत होती, माझी आजी बनवत होती. तर मी तुम्हाला आज ते बनवून दाखवत आहे. तर हे बघा, साहित्य घेतलेलं आहे. जास्त काही साहित्य नाही सुरुवातीला. तर साहित्य काय जास्त लागत नाही. 1 किलो बेसन घेतलं मी. ते माझ्या घरच्या डाळीचं आहे. माझी घरची डाळ दळून आणलेली आहे. तर हे बघा, हे मोठ्या ताटामध्ये आपण घेतलेलं आहे. मोठ्या ताटामध्ये का घ्यायचं, तर असं तळ हातानं थोडंसं ब्लर राहिलं हे मध्ये, तर आपल्याला ते पीठ मळता येतं. तर हे बघा, आता हे आपण थोडं थोडं घेऊन पाणी थोडं थोडंसं घालून पीठ मळून घेऊया. तर हे बघा, हे असं चाळून घेतलेलं असल्यामुळं पीठ असं मऊ मऊ आहे. तर हे बघा, मी तुम्हाला मळून दाखवत आहे. हे पारंपरिक पद्धतीचं लाडू आहेत. बुंदीचे लाडू दिवाळीला करते मी, बेसनचा लाडू लक्ष्मीला करते. पण काय होतं, बेसनचं लाडू फारसं काही आमच्या घरात लोकांना आवडत नाहीत. का आवडत नाहीत, तर ते खाताना नको म्हणतात, ते मऊ बसतात टाळ्याला चिटकून. तर हे बघा, मी हे मळून घेते आता. हे बघा, आपण असं मळून घेतलेलं आहे. तर हे बघा, मळायला जास्त घट्ट नाही मळायचं. आपण नॉर्मली शेव कशी बनवतो का ना, तशी बनवून घ्यायचं. तर हे बघा, हे असं आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर ह्याला आपण मी जास्त काय रेस्ट देत नाही, 15 मिनटं ह्याला रेस्ट द्यायची. म्हणजे जेणेकरून काय होईल, तर ह्याचे कुठं जर गुटळ्या राहिलेल्या असतील, कुठं काय राहिलेले असतील ना, तर भिजून व्यवस्थित होते आणि पीठ पण मुरलं जातं. शेव पण चांगली फुगते. आणि ह्याची ना, आपण जशी शेव पाडतो तशीच फक्त थोड्या मोठ्या तारेनं पाडायची. आणि तुम्हाला पुढची प्रोसेस मी तर दाखवतच आहे. तर आपण 15 मिनिटं ह्याला रेस्ट देऊया. हे बघा, असं पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. आणि मी असं ठेवलेलं आहे. ह्याला झाकून 15 मिनिट ठेवायचं. आणि आपण 15 मिनिटाच्या नंतर पाहूया. तर हे बघा, 15-20 मिनिट आपण रेस्ट दिल्यानंतर असं पीठ बघितलं. असं बघा, हे बघा कसं लोण्यावणी झालं पीठ. हे असं प्लेन झालं पाहिजे. थोडी विश्रांती दिली ना, पीठ प्लेन होतं. मग ह्याच्यामध्ये थोडंसं घट्ट झालं म्हणून मी थोडं पाणी घातलं. आणि पाणी घालून परत थोडंसं हे बघा असं करायचं. जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ नाही. पातळ केलं तर मग कडक होऊ शकते. आणि जास्त घट्ट केले तर फुगणार नाही शेव. म्हणून असं मीडियम पीठ करायचं. मग मी असं छोटासा चमचा घेतला आहे अशा टोकाचा. आणि हे बघा, ह्या सोऱ्या. तर हे बघा, मी असं हे शेवगा घेतलेला आहे. आमच्याकडे शेवगा म्हणतात, कुणाच्या इकडं सोऱ्या म्हणते ती. तर ह्याला शेवगा म्हणायचं. ही जड जात नाही शेवगा. तर ह्याला मी अगोदरच तेल लावून घेतलेलं आहे. का, तर जास्त चिटकू नये म्हणून. हे बघा, हे कसं पीठ लोण्यावणी झालं मऊ मऊ. हे माझ्या घरच्या डाळीचं पीठ आहे. घरच्या डाळीचं एक सांगते तुम्हाला, घरच्या डाळीचं तेल जास्त खातं. हे बघा, हे आपण असं चमच्यानं भरून घेऊया. तर ही घरच्या डाळीचं पीठ आहे. घरच्या डाळीचं पीठ काय होतं, तेल जास्त खातं पण मऊ लाडू होतात. मी ही शेवचं लाडू करायला बरं का. तुम्ही म्हणसाल बुंदीचं असतं, मोतीचूर असतं. मोतीचूर बुंदीचं हे मी दिवाळीत करते. आणि आता करते तर हे बघा, हे असं आहे शेवगा. हे माहीत असेल तुम्हाला. आपण हे असे फिरकीचा शेवगा आहे. हे सगळीकडे मिळतो, हे काही नवीन नाही. आपण असं त्यात बसवून घेऊया. आपला भरून घेतलेला आहे. तोपर्यंत मी इकडं कढईवर तेल ठेवलेलं आहे तापायला. कढई जाड बुडाची घ्यायची. हे बघा, तर हे आपण असं शेव पाडून घेऊया याची. जेवढं बसतंय तेवढंच टाकायचं. आणि हे आहे ना, हे आपण शेव कुरकुरीत खायसारखं करतो तसं नाही करायचं. ही जरा लवचिक ठेवायची. तळली तर पाहिजे आणि लवचिक. तर हे बघा कशी शेव पडली, एकदम मस्त आहे की नाही.
आहे की नाही मस्त. हे बघा अशी शेव पाडून घ्यायची. ही तळली शेव आपण म्हणतो, पण हे आता जास्त वेळ जर ठेवलं ना तर हे बघा हे कडक होऊन जाईल, तर ते आपल्या लाडूला कडक शेव चालत नाही. हे पारंपरिक लाडू आहेत बघा, जुन्या काळापासून आलेले लाडू. तर हे बघा हे आपण मोठ्या पाटीमध्ये घेऊया. बघा आलेत की नाही छान. तर काय करूया आपण, बघा आता हे दुसरे पाडून घेऊया. हे फास्ट पाडावं लागतं कारण ही तेल खूप गरम आहे ना म्हणून. बघा अशी शेव आपण मोठ्या पण जास्त तारेने घ्यायची नाही चिपळीने, आणि जास्त लहान पण नाही, मीडियम साईजच्या चिपळीने घ्यायची, म्हणजे अशी एवढी शेव पडावी. आणि जास्त कडक नाही करायची, कडक केले तर लाडू कडक येतील आपले. हे लाडू 3 आठवडे महिना तरी राहतात बघा, अजिबात खराब होणार नाहीत. आपण बरोबर तळून घ्यायची. ही आता ही शेव आपली तळलेली आहे. फक्त काय करायचं आहे, कुरकुरीत होण्यासाठी जास्त वेळ जे आपण शेव खायची शेव जी करतो ना तशी नाही करायची. हे बघा हे आपण असे काढून घेऊया. काम फास्ट आहे. तर हे आपण असं काढून घेऊया. बघा छान आहे की नाही, शेव पडली की नाही सांगा कमेंटमध्ये. ताई तुम्ही म्हणजे शेव चांगली पाडलात ही. आणि काय करायचं आता आपल्याकडे माणसं नाही, अशी चुरून घ्यायची. गरम गरम आहे तोपर्यंत चुरून घ्यायची, नाहीतर वाळून जाते. हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण अशी बारीक करून घेऊया शेव, कारण आपल्याला हे लाडू बांधायचे आहेत. हे बघा पोळून हात लाल होतात, तरी पण मेहनत घेतली तरच कुठलं पण चवीला पदार्थ चांगला होतो. हे बघा हे एवढे एवढे असे तुकडे करून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपण सगळी शेव करून घेऊया. तर हे बघा आपली शेव पाडून अशी झालेली आहे, मोकळी मोकळी केलेली आहे. तर आता आपण काय करूया, एकदा शेव पाडून झाली की अशी बघा कशी आहे, घरच्या डाळीची शेव आहे. आणि शेवेचं लाडू ही माझी आई आजी करायची. मी तुम्हाला 2 वेळा सांगितलं. तर का सांगितलं तर ही पारंपरिक लाडू आहे. तर मी इकडं गॅसवर पाक करायला ठेवला होता. तर हे बघा आपला पाक होत आलेला आहे. तर पाक कसा बघायचा ते तुम्हाला सांगते. हे असं पाण्यामध्ये टाकायचं आपण, आणि जास्त आपल्याला साखर बनायचा पाक घ्यायचा नाही. हे बघा असं गोळी बनायला लागली ना तर तो पाक झाला म्हणून समजायचं. पाहिलं का तुम्ही? हां. तर हे बघा आता आपण पाक थोडासा उतरून खाली घेऊया. तर मी तुम्हाला प्रमाण सांगते. हे आपण 2 किलो बेसन घेतलेलं आहे. तर शेव असल्यामुळं भरपूर शेव पडत नाही. ह्या ठिकाणी बुंदी जर असती तर ही पूर्ण पाटी अशीच बुंदीनं भरली असती. शेव जास्त फुगत नसते. तर प्रमाण अचूक असेल ना तर लाडू कसाच बिघडणार नाही. तर 2 किलो बेसनला 3 किलो साखर घ्यायची. हे बघा हे 3 किलो साखरेचा पाक मी केलेला आहे. हे बघा हे आपला पाक तयार झालेला आहे तो. तर थोडासा मी ह्याला थंड करते. मग आपण ह्या पाकामध्ये थोडंसं काय करूया, आपण विलायची थोडीशी टाकून घेऊया. कारण विलायचीनं कसं असतं चव थोडी काय जास्त चव. हे बघा असं टाकून घेऊया. कचरा पडू द्यायचा नाही त्याचा. विलायचीचा टरफल असतात, थोडे आले तरी काय हरकत नाही, पण जास्त नाही टाकायचे. हे बघा जास्त पण विलायची टाकले का लाडूला बुरा येतो. मग आपलं बाजार ह्यामध्ये मी साखर थोडी टाकलेली असल्यामुळे जास्त पडली तरी काय हरकत नाही. तर हे बघा मी अशी पाकात विलायची पावडर टाकून घेतलेली आहे. दिसली ना तुम्हाला? तर हे आपला पाक आहे लोकनेते शुगरच्या साखरेचा. बघा पाक भरपूर झालेला आहे. आणि आपण काय करूया, हे आता थंड झालेले आहे. हे बघा कसली मस्त पडलेली आहे शेव. तर हे आपण अशा पद्धतीनं बारीक करून घेतलेली आहे.
लय कडक पण नाही आणि कच्ची पण नाही, मऊ पण नाही, मीडियम ह्याच्यामध्ये काढून घ्यायची. तर आपण असं काय करूया, थोडा थोडा करून याच्यामध्ये आपण पाक टाकून घेऊया. कारण लोक म्हणतील की ताई तुम्ही साखर भरपूर घातली, 2 किलोला 3 किलो घातली. तर का घातली, तर जेवढी त्याचं प्रमाणच आहे. कोण कमी घालतं तर नंतर लाडूचा वास येतो, असं बेसनचा वास येतो. आणि जास्त घातली तर पाक पातळ होऊन जातो. तर आपण काय केलेलं आहे बघा, हे किती घातली होती, ओढून घेतो आपला हे पाक. शेवला लाडू पाडताना आपलं काय करतात, शेव पाक ओढून घेते जास्त. हे बघा कोरडी झाली. तर आपण असं एकजीव करून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये मी जास्त काय घातलेलं नाही, सोडा वगैरे अजिबात मी घातलेला नाही. तर आपण थोडा थोडा करून पाक टाकून घेऊया. आपल्याला हे सगळा पाक त्याच्यामध्ये खपवायचा आहे. पण कसं आहे, जास्त टाकला तर उगं किचकिच होतं. कलर नाही टाकला मी. कलर का नाही टाकला, मला कलर खूप आवडतो टाकायला, कारण लाडू दिसायला खूप सुंदर दिसतात. पण कलरनं काय होतं, कलरच्या साईडला जरा बुरशी लागायला बघते. जर जास्त वेळ टिकवायची असेल तर मी कलर नाही घालत. कारण ही डाळ जी आहे ती माझी घरची डाळ आहे, पिवळी पिवळी. हे बघा दिसते ना तुम्हाला. हे बघा आपला अजून पाक भरपूर होणार आहे, पाक टाकावं लागणार आहे. हे बघा, हे असं सगळं आपण एकजीव करून त्याला हलवून घेऊया आता. तर पाक आहे पुढा, थोडं खालवर केल्याच्या नंतर तो पाक खालच्यावर येतो. हे बघा, कारण शेव आहे, शेव थोडीशी निबर असते, बुंदी थोडीशी फुगलेली असते. तर बुंदीमध्ये जास्त पाक लगेच घेतला जातो, शेवला जरा हळूहळू हळूहळू. तर आपण अजून थोडासा पाक टाकूया. आपल्याला एवढा सगळा पाक संपतो माझा अंदाजच आहे. आचार्याच्या जसे आचारी करतात ना लाडू, त्या पद्धतीचं माझं माप आहे. हॉटेलमध्ये आचारी करतात. हे बघा अजून राहिलेले आहे शेव. तर आपला ते बरोबर जेवढा पाक आहे तेवढं मी बेसनच्या हिशोबानं केलेला आहे, ते तेवढा बरोबर लागतोच. आणि ही असल्या रेसिपी ना खूप अवघड राहतात. तर सगळ्यांनी जरा लक्ष देऊन ऐका, पूर्ण व्हिडिओ पहा. माझी खूप मेहनत लागलेली आहे, खायला खूप चविष्ट लागतात आणि लाडू पारंपरिक आहेत. हे बघा, खाली काही जास्त काही पाक नाही राहिलेला. पाक सगळा आपला आपली शेव सगळा पाक पिळून घेते. आणि घरच्या डाळीचे लाडू असल्यामुळं तर पाक पण जास्त लागतो आणि तेल पण खूप गेलं ह्याला, न सोडा टाकता तेल गेलं. हे बघा, हे मी असं टाकून घेते. हे एवढं लागतं हेच पाक. पाहिलं का, पटापटा पटापटा ओढून घेतो पाक. दिसलं का? आता आपण विलायची तर टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि लाडू बांधताना काय करायचं, जास्त काही ह्याच्यामध्ये साहित्य मी मला आवडतं, पण रुकवतात ते द्यायचं म्हणलं तर बेदाणे काजू हे टाकू शकतो. पण मी फक्त ह्याच्यामध्ये मगजबी टाकणार आहे. मगजबी तुम्हाला माहितीच असतील. हे बघा, ह्याला मगजबी म्हणतात. ह्या प्रसादाच्या त्याच्यामध्ये असतं बघा हे. तर हे मगजबी नंतर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. मी जास्त काय बदाम बेदाणे ड्रायफ्रूट जास्त मी घालणार नाही ह्याच्यामध्ये. जेवढं ड्रायफ्रूट जास्त घालचाल टिकत नाहीत लाडू. कारण मी 1 वर्ष भरपूर घातलेलं, त्याच्या साईडनं बुरशी पकडलेली. हे बघा, आहे का बघा, बघा राहिला का पाक, पूर्ण पाक केला आहे बघा, दिसते का, अजिबात बुडात पाक नाही. तर आपलं हे मापच आहे बरोबर. तर आपण काय करूया, आता ह्याला थोडं रेस्ट करायला ठेवूया. एक 10 ते 15 मिनटं ह्याला रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे हे पूर्ण पाक केली जाते हे शेव. मग नंतर लाडू बांधता येते. चला तर मग आपण ह्याला झाकून ठेवूया. तर हे बघा, आपलं आता मस्त पाक पिऊन घेतलेला आहे. तर मी बघितले 2 लाडू बांधता येतात का, खूप कोरडा व्हायला लागलेला आहे. म्हणजे कोरडा म्हणजे
आता सध्या जे लाडू बांधतात तसं झालेलं आहे. मी ह्याच्यामध्ये मगज बी टाकून घेतलेला आहे. तर हे बघा, आता लाडू मी काही छोटे बांधत नसते. हे बघा, असे एका हाताने बांधता येतात लाडू. हे बघा, एकदम मस्त मऊ 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 झालेले आहेत. हे बघा, आणि मी काय लहान बांधत नसते, ते काय आपल्याला विकायला मांडायचे नाहीत. मीडियम बांधायचा, लय मोठा नाही आणि लय बारका नाही. हे बघा, दिसला का लाडू? एकदम मस्त झकास. थोडा अजून आवळून घेते. हे बघा, हे आपण असं अंदाजे एका हाताने घ्यायचे लाडू बांधून. हे बघा, असे मी एक 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 करून लाडू बांधून घेते आहे. तर हे बघा, असे एका हाताने लाडू बांधायला यायला लागले ते म्हणलं तर खूप छान लाडू झालेले असतात. हे बघा, मी असे 4 लाडू बांधून घेतलेत. आता असे एक 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 करून सगळे लाडू बांधून घेऊया आपण. हे बघा, आपले लाडू तयार आहेत. बघा, कसला मऊ 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 लाडू आलेला आहे बघा. आणि सगळे लाडू असे एकसारखे, जरा मोठे मोठे केलेत, पण काही हरकत नाही. मला मोठे लाडू आवडतात. एक खायला दिलं तर माणसानं आऊट व्हावं. तर बघा, काही नाही, अचूक प्रमाण घातल्यास काहीच लाडू बिघडत नाहीत. आणि शेव पण जास्त अशी दिसत नाही. असं मऊ लाडू झालेले आहेत. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, 1 किलोला 1.5 किलो घालायचं साखर. आणि मग त्याच्यामध्ये सगळं मगज बी, तुम्हाला विलायची काय घालू वाटेल ते घालायचं. चालतंय. मग माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आवडला तर शेअर करा. थँक्यू.